देशभरात सध्या निवडणुकींचा माहोल सुरू आहे। निवडणुकीची धामधूम सुरू असताना यात राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या निवडणुकी जिंकायच्याच आणि 400 पार व्हायचंच असा चंग बांधल्याचे दिसत आहे। अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात असंख्य अशा प्रकारच्या सभा यांचा धडाका सुरू केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात असंख्य जाहीर सभा घेतल्या असून महायुतीच्या उमेदवारांना आणि एनडीए घटक पक्षांना निवडून आणण्यासाठी पंतप्रधान स्वतः मैदानात उतरलेले आहेत। बीड लोकसभा मतदारसंघ हा वलयांकित अशा प्रकारचा मतदारसंघ आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे ह्या भाजपा महायुतीकडून उमेदवार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी प्रतिष्ठा मनाला लागल्याचे दिसून येत आहे। पंकजा मुंडे या किती मताधिक्याने विजयी होणार याबाबत प्रयत्न केले जात आहेत। प्रचंड मताधिक्य मिळावे यासाठी या दिग्गज नेतृत्वाच्या प्रचारासाठी सारेच जण प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचे दिसत आहे। यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीड येथे जाहीर सभा घेणार आहेत। बीड मतदारसंघातील ही जाहीर सभा अंबाजोगाई या ठिकाणी होणार आहे। या जाहीर सभेने आणखीन मताधिक्य किती वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जवळपास आतापर्यंत 16 जाहीर सभा घेतलेल्या आहेत। ठिकठिकाणच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करताना दिसत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 10 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी राबवलेल्या योजना आणि जनकल्याणासाठी राबवलेली धोरणे या संदर्भात ते जनतेशी संवाद साधत आहेत। आपण देशभरातील जनतेचे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी जात आहोत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीए आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन करत आहेत। बीड मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे। या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या म्हणून ओळखल्या जातात। महाराष्ट्रातील भाजपाच्या त्या प्रमुख नेत्या आहेत आणि त्या स्वतः लोकसभा निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे। मात्र त्याहीपेक्षा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे ध्रुवीकरण या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे। बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रामुख्याने तिरंगी होताना दिसत आहे। यात भाजपा महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे हे प्रमुख 3 उमेदवार निवडणुकीच्या या प्रमुख लढतीमध्ये असलेले आपल्याला दिसतात। मात्र एकूण 41 उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जावी, विकासाच्या मुद्द्यांची चर्चा व्हावी अशी सुरुवातीपासून सर्वांनीच वक्तव्य केली। मात्र विकासाच्या मुद्द्यावर चर्चा न होता ही निवडणूक जातीय आधारावर जास्त होत आहे असं हे वास्तव चित्र बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे। याचं कारणही त्याच पद्धतीचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले। मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वाधिक परिणाम हे बीड जिल्ह्यात दिसून येतात आणि याचं प्रमुख केंद्रही बीड जिल्हाच राहिलेलं आपल्याला दिसतं। मराठा आरक्षण चळवळीच्या आंदोलनामध्ये बीड जिल्हा अतिशय सक्रिय होता। त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याचेच भूमिपुत्र आहेत। त्यामुळे या आंदोलनाचं प्रभाव क्षेत्र आणि केंद्रबिंदू हा बीड जिल्हा राहिलेला आहे। बीड जिल्ह्यातील जातीनिहाय मतदानाची संख्या लक्षात घेता मतांचे अशा पद्धतीचे ध्रुवीकरण होणार हे निश्चितच आहे आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही लोकसभा निवडणूक जातीय आधारित मतदान ध्रुवीकरणावर होणार का हे खरं तर येत्या 4 जूनला आपल्याला लक्षात येणार आहे। मात्र सध्या तरी अशाच पद्धतीचं वातावरण दिसून येत आहे। सगळे नेते मंडळी हे बीड जिल्ह्यातील
जाती धर्म पंथ भेद विसरून विकासासाठी मतदान करावे अशा पद्धतीचा आग्रह धरताना दिसत आहेत। मात्र ग्राउंड लेवलला विचार केला असता अशा पद्धतीचं विकासावर जास्त प्राधान्यानं चर्चा होऊन मतदान होणं यापेक्षाही जातीवर आधारित मतदानच जास्त प्रमाणात चर्चिल्या जात आहे। एकंदरीतच मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीवर प्रकर्षाने दिसून येत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आता 7 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अंबाजोगाई येथे होत आहे। या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान मोदी नेमके कोणते मुद्दे मांडणार, जनतेला कशा पद्धतीचं आवाहन करणार, मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी काही वक्तव्य करणार का, अशा पद्धतीच्या अनेक उत्सुकता पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाल्या आहेत। एकंदरीतच पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अंबाजोगाई येथे येत असून अंबाजोगाई हे स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांची कर्मभूमीही राहिलेली आहे। या ठिकाणी प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी आपले शैक्षणिक जीवनही व्यतीत केलेले आहे। या ठिकाणाहूनच विद्यार्थी चळवळीमध्ये स्वर्गीय दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे सक्रिय झाले होते। आरएसएसचं प्रभाव क्षेत्र म्हणूनही अंबाजोगाईची ओळख आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 तारखेला अंबाजोगाईत येत आहेत। नेमकं पंकजा मुंडेंसाठी ते जनतेला काय आवाहन करणार आणि या जाहीर सभेने वातावरणामध्ये काही बदल होणार का, पंकजा मुंडे यांच्या होणाऱ्या विजयामध्ये निश्चितच मताधिक्याची भर पडणार का, हे येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागणार आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कॉमेंट जरूर करा। धन्यवाद।